नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर प्रयत्न करून जो प्लॅन कधी सक्सेसफुल होत नाही, तो प्लॅन मी ऑलमोस्ट 4-1 तासात फायनल करून मी आलो आहे गोव्यात. तर 4-5 दिवस आहे मी इकडे गोव्यात आणि 2 दिवस फ्री असल्यामुळे, म्हणजे सॅटर्डे संडे, आज सॅटर्डे संडे 2 दिवस फ्री असल्यामुळे जमेल तेवढे एक्सप्लोअर करणार आहे. तुम्हाला पण दाखवेल व्हिडिओ आणि माझं नाही आहे, जिथे मी राहतो ते हॉटेल आहे. जमलं तर ह्याच्यावर पण एक पूर्ण व्हिडिओ बनवू आपण, म्हणजे मी बनवेल, तुम्ही व्हिडिओ बघा. तर आता आहे खरं पावसाळ्याचं सीझन, पाऊस नाही पडत नाही, बट ह्युमिड भरपूर असल्यामुळे माझी हालत बेकार आहे. जे माझ्यासोबत राहतात त्यांना माहितीच असेल की काय हालत होती. सो ही गाडी मी रेंट केलेली आहे, 400 रुपये पर डे. ठीक आहे, सीझन ऑफ असल्यामुळे जरासे 300 रुपयाला वगैरे मिळाले असेल तर ठीक होतं. सो 400 रुपयात ही अशी गाडी घेऊन मी आता 4-5 दिवस फिरणार आहे. तर आता झाली दुपारची वेळ आणि पोटा पाण्यासाठी बघायला लागेल काहीतरी. तर बघू, एखादी लोकल काहीतरी ट्राय करू. चला आपण तिकडे जाऊया. तर ऑक्सिजन नसल्यामुळे काहीच गर्दी नाही, फार कमी लोक आहेत, पण सगळी हिरवगार झाल्यामुळे छान वाटतं. तर मी आता आलो आहे बीचवर. तुम्ही बीच बघू शकता. भरती असल्यामुळे पाणी फार जवळपर्यंत आलेलं आहे इथं, बट संध्याकाळपर्यंत ते भरपूर आतमध्ये जातं. सो आपण रस्ता चुकलेला आहे, तर जास्तच पुढे आलो, मागे जायला लागेल. सो फायनल लोकेशन मिळालेलं आहे.
बोर्ड छोटा असल्यामुळे ते दिसलं नाही जाताना. ठीक आहे, बघू. हे रेकमेंड केलेलं आहे आपल्याला की इथं जाऊन तर इथे टेस्ट चांगली, लोकल फूड चांगलं. सो बघू जाऊ. रेस्टॉरंट आहे, बघू आपण आज जाऊन. फायनली माझी फेवरेट डिश आहे कालामारी फ्राय. सो कसं कालामारी फ्राय ऑर्डर केली. सो फायनली आपण कालामारी फ्राय मागवलं. बेसिकली त्यांना माहिती असेल कालामारी फ्राय तर स्क्विड त्याला इंग्लिशमध्ये आपण स्क्विड म्हणतो. टेस्ट करून राहिलं कसं. छान ज्यांना माहीत असेल शंकर सांगतात. चुई असं थोडं रबरी असं, पण टेस्टला छान लागतं. नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ज्यांनी ट्राय केलं असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की कसं वाटतं तुम्हाला खाऊन. तसं मी एकटा नक्कीच नाही आहे. माझ्यासोबत चार जण आहेत खायला, ती वाट बघताय. त्यांना कधी खायला मिळतं बघू शकता. एक, दोन, तीन, तिकडे ती गेली निघून. आपण एकटे सोबत असतात. तर कालामारी तर फिनिश झाली. छान होती, टेस्टी होती, आवडली मला. आणि जेवणात आता खरं किंग फिश थाळी खायची होती. बेसिकली सुरमई थाळी, बट मे बी पावसाचा सीझन असल्यामुळे किंग फिश अवेलेबल नाही आहे. सो एक नवीन फिश ट्राय करणार आहे, चौनक म्हणून. बघू कसा लागतं. फर्स्ट टाईम आहे. सो त्याची थाळी सांगितली आणि थाळी दाखवतो. तो बेसिकली राईस, लोणचं, हे मे बी आमसुलाचं काहीतरी असेल, सलाड आहे, कोबीची भाजी का दिली काय माहीत नाही, हे पण माहीत नाही काय. हा शिरा आहे, ही ग्रेव्ही आणि हा रवा फ्राय चॉला. बघू कसं लागतं. तुम्हाला सांगतो खाऊन कसं लागतं. सो बेसिकली हे जे पॉपकॉर्नचं होतं
तिखट आहे का कोकमचं नाही समथिंग लाईक सोलकढी त्याच्यात नारळाचं पाणी नाही सलाड आहे ग्रेव्ही खाऊन बघू ग्रेव्ही छान आहे आणि समथिंग डिफरंट छान त्याच्या डोबळीची फिश चोवीसची फिशची भाजी बनवू शकतो मे बी ताटत आहे म्हणून तरी मिळते लेट्स एकदम गोवन स्टाईल मध्ये आहे छान आहे आवडलं मला तर आता मी पूर्ण फोकस माझ्या थाळीवर आहे तुम्हाला पूर्ण खाऊन झाल्यावर मला फिल्म काय कसं होतं ते सांगतो ओके किती काही झालं तरी दे आर ऑलवेज देअर टू हेल्प हॅलो तर सगळं संपलेलं आहे ऑलमोस्ट मी कोबीची भाजी पण खाल्लेली आहे तर तुम्ही बघू शकाल एकदम सुपडा साफ ही कोबी बघू शकतो एकदम छान जेवण होतं मला तर खूप आवडलं आणि चॉनर फिश होता तो पण छान होता टेस्टी होता जरा बाकी ऑइल सो फायनल लंच झालेला आहे पूर्ण थाळी संपवलेली आहे आणि कलापरी फ्राय पण छान होतं चॉनर फिश हा फर्स्ट टाइम खाल्ला मी तर टेस्टी होता बट किंग फिश मिळाला असतं तर म्हणजे तो माझा फेवरेट आहे म्हणून तो जास्त मिळाला असतं तर छान म्हटलं असतं बट चॉनर थाळी पण छान होती सो जे कोण सी फूडलवर असेल त्यांनी ते ट्राय करायला हरकत नाही हा चॉनर फिश छान टेस्ट सो लंच तर झालं आहे आता आपण जाऊ नेक्स्ट पॉईंटला सो फायनली वी आर बॅक टू हॉटेल परत हॉटेलमध्ये यायला लागलं कारण डिव्हाइसची चार्जिंग संपली होती लेट्स सी की चार्ज करून आपल्याकडे जाणार आहे नेक्स्ट पॉईंटला बट चार्जिंग नसल्यामुळे आता मे बी एक अर्ध्या तासात परत निघू सो मला व्ह्युअर्सला एक प्रश्न आहे की जर खरंच एखादा व्लॉगिंग जर कॅमेरा घ्यायचा असेल तर कुठला घ्यावा हे तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये करून नक्कीच सांगा म्हणजे नेक्स्ट टाईमपासून हा इशू मे बी येणार नाही सो प्लीज कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की कुठला कॅमेरा छान असेल व्लॉगिंगसाठी येस थँक्यू सो मच सो सगळी डिव्हाइस चार्ज झाली आणि जिकडं आपण नेक्स्ट जाणार होतो तिकडे आपण निघालो बट मला माझ्या गाडीची चावीच सापडत नाही कुठे ठेवली काय करत नाही सो बघू गाडीला असेल तर बेस्ट आहे नाही तर आहे पण गाडी तर आहे झाली
हां थँक गॉड गाडीलाच येते. सो गाडीला चावी आहे. तर आपण आता जाणार आहोत नेक्स्ट लोकेशन. ते आहे केरी बीच. सो तिकडे एक केव आहे, सेक्लुडेड आहे जरासं लोकेशन. सो बघू जाऊन कसं आहे काय. इथून जवळपास अर्ध्या असं रस्ता आहे. सो मध्ये कुठं न थांबता डायरेक्ट आपण लोकेशनलाच भेटूया. तर आता एक छान लोकेशन दिसलं आहे. आता आपण ऑलमोस्ट अरंबोलमध्ये आहोत. अरंबोल म्हणजे बऱ्यापैकी बॉर्डर म्हणू शकतो आपण गोव्याची. आणि जर या साईडला बघितलं तर समोर कोकण चालू होतं आणि हे तेच लोकेशन आहे. नदी आहे त्रेखोल नावाची. समोरच्या साईडला कोकण जिल्हा चालू होतो. आपण पोचलो आहे केरी बीचला. वीज खोल असल्यामुळे तर आता इथं बहुतेक गार्डन ऑक्टोबरला चालू करणार त्या दगडाच्या मागं का. तर अशा प्रकारे पोपट झालेला आहे. तो गेट तर बंद आहे पावसाळ्यामुळे. डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये ओपन होणार आहे, ऑक्टोबर. सो आपण बीच बघू शकतो. थोडा खाडीसारखा बीच आहे, दगड आहेत, खोल आहे. तो स्विमिंग पण चालत नाही बीच आपण बघू. तुम्हाला दाखवतो. समोर त्यांनी काही पट्ट्या यूज करून ते लोकेशन बंद केलेलं आहे. ऑक्टोबर नंतर ओपन होईल. इथं काही लोकल पोरं आहेत जे फिशिंगसाठी आले. एकंदरीत छान बीच आहे, बट खोल असल्यामुळे स्विमिंग वगैरे काही अलाउड नाही इथे.
इथं जर काय केस आज बघता आले नाही, बट इथं छान वाटतं. छान आहे की नेहमीच बराच वेळ झाला, जवळजवळ तासभर मी इथे बसून आहे. आणि तिथे काही लोक फिशिंग पण करत आहेत. तिथे पण आहेत, तिथे पण आहेत. त्यांना अजून तरी काही फिश मिळाले नाही, बट निवांत झालं. छान वाटतं मला इथे. तर फायनली आपण परत हॉटेलला आलो आहोत. दिवस पण बराच वेळ गेला, पोचायला 8 वाजले आता. तर एक तासभर आहे, आपण तासाभरात आवरून गोव्याची नाईट लाईफ बघायला महाग साईडला जाणार आहोत. तर भेटूयात.